लुटणारे म्हणजे कोण? बूथ कॅप्चर करणारा कराड. या बूथ कॅप्चरवर आता इलेक्शन कमिशन काय बोलतं त्याचं उत्तर द्यावं, चोखालिंगमनी द्यावं. परळीत ईव्हीएम ची बटणं दाबणारी गँग. बूथ कॅप्चरिंगचा परळी पॅटर्न आव्हाडांकडून उघड. बूथमध्ये ज्यावेळेस मतदार येतो त्यावेळेस तो येणार, आधार कार्ड दाखवणार, त्याला लगेच ती अधिकारी त्याला शाई लावणार. शाई लावायची आणि त्यानं बाहेर जायचं. त्याला मत करण्याचा अधिकार नाही. शाई लावायची आणि त्यानं बाहेर जायचं. त्याला मत करण्याचा अधिकार नाही. सरका बोलला त्यांना करू दे मतदान. चला बाजला सरका, यांचे दाबा म्हणून नका. तुम्ही बाजला सरका, तुम्ही बाजला सरका. ऐकलत, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गुन्हेगारीच्या परळी पॅटर्नची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनी परळीतील बूथ कॅप्चरिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यास बंदी आहे. मात्र या व्हिडिओत गोट्या गित्ते मतदान करत असताना त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला जातोय आणि दुसरा व्यक्ती गोट्या गित्तेचा व्हिडिओ काढताना दिसतोय. त्यामुळे हे बूथ कॅप्चरिंग असल्याचं आव्हाडांनी म्हटलंय. तर दुसरीकडे परळीत बूथ कॅप्चरिंग कशी होते त्याचा पहाडाच पराभूत उमेदवार राजेसाहेब देशमुखांनी वाचलाय. तर परळीत वाल्मिक कराड गँगनं पोलिसांसमोरच 201 बूथ कॅप्चर करून मतदारांच्या बोटाला शाई लावून बाहेर काढलं असा आरोप आव्हाडांनी केलाय. बूथ कॅप्चरिंग वरून संतप्त झालेल्या आव्हाडांनी निवडणूक आयुक्त चोकलिंगम यांना थेट सवाल केलाय. तो व्हिडिओ बघितला ना तुम्ही असंख्य व्हिडिओ बघितले त्याच्यातले की त्या समजा गोट्या घेते एकटाच असा खुर्ची टाकून बसलेला माणूस गेला की मत लगेच बटन तो दाबणार. एकच माणूस मतदान करतो. एकच माणूस मतदान असल्यावर तर निवडणुकीत लोकशाहीमध्ये मतच होणार नाही ना. सर्वसामान्य माणसाला मतच करू दिलं जात नाही. मग त्यांची सगळी दहशत आहे, त्यांचं धमकी आहे, त्यांचे खोटे गुन्हे आहेत, त्यांच्या सगळे प्रचंड पावर त्या ठिकाणी वापरल्यामुळे आणि कुठेही कायदा नाही तिथं. ही सगळी वाल्मिक कराडच्या गँगनी यांनी ज्या गोट्या गीतेचं नाव घेतलं. कोणाचा माणूस आहे पोलिसांनी सांगावं. कैलाश फड कोणाचं नाव आहे? हे बूथ लुटणारे म्हणजे कोण? तर बाहेर रिव्हॉल्वर लटकवणारे, जे पॅन्टच्या बाहेर रिव्हॉल्वर ठेवणारे आहेत ना, हे सगळे बूथ लुटायला होते. आता एवढं सगळं उघडपणाने झालेलं असताना आमचा राजीव कुमार इथे येतो आणि ईव्हीएम में कुछ नहीं है. अरे तुला विचारलं कोणी ईव्हीएम में कुछ है की नहीं है? या बूथ कॅप्चरवर आता इलेक्शन कमिशन काय बोलतं त्याचं उत्तर द्यावं, चोखालिंगमनी द्यावं. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हा संशयित आरोपी असल्यानं आधीच धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यातच आता जितेंद्र आव्हाडांनी व्हिडिओ ट्विट करत परळीतील बूथ कॅप्चरिंग वरून थेट धनंजय मुंडेंना लक्ष्य केलंय. तब्बल 201 बूथ कॅप्चर केल्याचा खळबळजनक आरोपही केलाय. सरकारी आकडेवारीनुसार मात्र अवघ्या 4 मतदान केंद्रांवर गैरप्रकार झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे निवडणूक आयोग या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून लोकशाहीचा गळा घोटणाऱ्यांना धडा शिकवणार की आव्हाडांच्या टीकेकडे दुर्लक्ष करणार याकडेच लक्ष लागलंय. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज.